अहिल्यानगरचा हॉटेल व्यवसाय, विश्वासाच्या परंपरेला कोणाचं गालबोट? 130 रुपयात बिर्याणी, स्वस्त चवीमागचं गणित काय? नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर शहराला खाद्य संस्कृतीची आणि हॉटेल व्यवसायाची एक मोठी परंपरा आहे. गेल्या अनेक दशकांपासून शहरातील काही कुटुंब केवळ या व्यवसायासाठी आणि त्यांनी जपलेल्या चवीसाठी ओळखली जातात. नगरच्या चवीनं केवळ स्थानिकच नव्हे तर बाहेरच्या खवय्यांवरही भुरळ घातली आहे. इथल्या सुप्रसिद्ध आणि चवदार जेवणाचा खास आस्वाद घेण्यासाठी बाहेरून अनेक लोक नगरला येतात. मात्र गेल्या काही काळापासून या खाद्य संस्कृतीला काही घटकांमुळे गालबोट लागले. अनेक नामांकित हॉटेल त्यांची चव आणि सेवेचा दर्जा टिकवण्यासाठी राबत असताना रस्त्यावर टपरीप्रमाणे हॉटेल सुरू होत आहेत. त्यातच अलीकडच्या काळात चौकाचौकात बिर्याणी विक्रीची दुकानं थाटली आहेत. व्यवसायात स्पर्धा असतेच, पण त्यासाठी चव आणि ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड होता कामा नये. अलीकडच शहरातील सगम आणि सत्कार या 2 हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनानं कारवाई केली. त्यातून या व्यवसायाची दुसरी बाजूही समोर आली. शहराजवळ झालेले ढाबे आणि बिअर बार, परमिट रूम हा तर वेगळाच विषय. त्या विषयावर नंतर सविस्तर बोलूच. बाहेर जेवायला जाण्याची फारशी पद्धत नव्हती किंवा त्यासाठी काहीतरी निमित्त हवं असायचं तेव्हापासून नगरचा हॉटेल व्यवसाय सुरू आहे. महाराष्ट्रीयन पद्धतीच्या जेवणासोबतच गुजराती, राजस्थानी, पंजाबी आणि दक्षिण भारतीय पद्धतीचे पदार्थही नगरकर चवीने खातात. अलीकडे तर विदेशी पदार्थांच्या डिशही उपलब्ध झाल्यात. शाकाहारीसोबत मांसाहारी हॉटेलही आपला नावलौकिक वाढवत आहेत. आधुनिकतेच्या काळात ऑनलाईन पद्धतीनं घरपोच सेवा देणाऱ्या कंपन्या इथं आल्यात. त्यालाही नगरकर प्रतिसाद देत आहेत. कित्येक हॉटेल आणि ती चालवणारी कुटुंब इथं प्रसिद्ध आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवून अनेक वर्षांपासून नगरकर त्यांच्या हॉटेलमध्ये जातात. अनेकदा चव आणि सेवेवरून छोट्या मोठ्या कुरबुरी होतात, पण नगरकर तिथं जाणं सोडत नाहीत. असाच आजवरचा अनुभव आहे. याला कारण ग्राहकांचा विश्वास हेही असावं. नुकतीच या विश्वासाला तडा देणारी घटना घडली. शहरातील सत्कार आणि सगम या हॉटेलवर प्रशासनानं कारवाई केली. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर सुरू केलेल्या कारवाईच्या तडाख्यात ही 2 हॉटेल सापडलीत. स्वयंपाकघरात स्वच्छता नसणं आणि अन्य काही नियम पाळले जात नसल्याचं आढळून आलं. त्यामुळं त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले. अर्थात कारवाई झाली म्हणून इतर हॉटेलमध्ये सगळं अलबेल आहे असं म्हणता येणार नाही. तसंच सगळीकडे हॉटेल अशीच अस्वच्छता आणि नियम मोडणारी असतात असंही म्हणता येणार नाही. नगरची ही खाद्य परंपरा सचोटीनं टिकविणारी मंडळीही इथं आहेत. या कारवाईमुळं एकूणच या क्षेत्राकडं नगरकरांचं लक्ष वेधलं गेलंय. ज्यांनी परवाने घेऊन व्यवसाय सुरू केला आहे त्यांनी नियमांचं पालन केलं नाही तर कारवाई झालीच पाहिजे. मात्र जे कोणताही परवाना न घेता व्यवसाय करीत आहेत त्यांच्यावरही लक्ष दिलं पाहिजे. आता नगरकरांना प्रश्न पडतोय की जर शहरातील काही नामांकित आणि मोठ्या हॉटेलांची ही अवस्था असेल तर रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या उघड्यावरील गाड्या, टपऱ्या आणि छोट्या हॉटेलमधील स्वच्छतेची काय अवस्था असेल? हा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. चहापासून इतर खाद्यपदार्थांपर्यंत नगरचा अर्धा खाद्य बाजार अशाच टपऱ्यांमधून चालतो. नगरमध्ये शेकडो मोठी हॉटेल्स होत आहेत. उत्तम पद्धतीची सेवा मिळण्याची सोय नगरला होत आहे. त्यासोबतच रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या टपऱ्याही वाढतच आहेत. गेल्या काही वर्षांत अहिल्यानगरमध्ये हैदराबाद बिर्याणीच्या नावाखाली गल्लोगल्ली नवी दुकानं सुरू झालीत. रस्त्यावरची ही दुकानं प्रामुख्यानं परप्रांतीय चालकांची आहेत. आज बाजारात चांगल्या दर्जाचा तांदूळ, चिकन, मटण आणि मसाल्याचे भाव गगनाला भिडलेत. अशा परिस्थितीत अवघ्या 130 रुपयांत बिर्याणीची सुसाट विक्री त्यांना कशी परवडू शकते? हा मोठा संशोधनाचा विषय आहे. याचीही तपासणी आणि चौकशी होण्याची गरज आहे. बिर्याणीच्या नावाखाली ही मंडळी लोकांना नेमकं काय खाऊ घालत आहेत? जे इथल्या व्यावसायिकांना जमलं नाही ते हे लोक कसं साध्य करीत आहेत? हाही प्रश्नच आहे. निकृष्ट दर्जाचं तेल, शिळे किंवा आरोग्याला घातक असणारे चिकन, मटण आणि चव वाढविण्यासाठी रसायनांचा अतिवापर केल्याशिवाय इतक्या कमी किमतीत बिर्याणी देणं शक्यच नाही असा संशय घेण्यास पुरेपूर वाव आहे.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ठेवलेली ही स्वस्त किंमत नगरकरांच्या आरोग्याशी खेळणारी ठरत आहे. प्रशासनानं याकडेही लक्ष द्यायला हवं. याचा परिणाम चांगल्या पद्धतीचं बिर्याणी हाऊस चालवणाऱ्यांवरही होऊ शकतो. नगरमध्ये आणखी एक चालणारा पदार्थ म्हणजे मिसळ. नामांकित हॉटेलांसोबत रस्त्यावर कापडी अगर पत्र्याचे शेड उभारून मिसळ विक्री करणारे हॉटेल दिसतात. ना कुठला परवाना, ना कसलं बंधन, असंच त्यांचं स्वरूप आहे. कष्टकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खाण्याची सोय व्हावी हे जरी खरं असलं तरी त्यांच्या आरोग्याचा विचारही झालाच पाहिजे. पोटासाठी व्यवसाय करण्याचा सर्वांना अधिकार आहे, हे मात्र मान्य. पण इतरांचं पोट बिघडवणारा व्यवसाय करणं कसं चालेल? हॉटेल व्यवसाय हा अत्यंत जिकिरीचा आणि 24 तास लक्ष ठेवावं लागणारा व्यवसाय आहे. सध्या स्थानिक पातळीवर कामगार मिळणं कठीण आहे. हॉटेलमध्ये वेटर्स, शेफ, मदतनीस अशी कामं करण्यास स्थानिक तरुण तयार होत नाहीत. त्यामुळं नगरच्या हॉटेल मालकांना बाहेरच्या राज्यातून असे कामगार आणावे लागतात. पश्चिम बंगाल किंवा बिहारसारख्या राज्यातून मोठ्या प्रमाणावर कामगार आणले जातात. ते कमी पैशात काम करायला तयार होतात. जास्त वेळ काम करण्याची त्यांची तयारी असते. यात हॉटेल चालकांचा फायदा असला तरी त्याचे तोटेही आहेत. या कामगारांना स्थानिक भाषा समजत नाही. त्यामुळं मालक किंवा ग्राहकांनी दिलेल्या स्वच्छतेच्या अगर इतर सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. अनेकदा या कामगारांना वैयक्तिक स्वच्छतेच्या योग्य सवयी नसतात. राहण्याची आणि काम करण्याची जागा एकच असल्यानं काही ठिकाणी अस्वच्छता पसरलेली पाहायला मिळते. या गोष्टी टाळायला हव्यात. नगरकर मुळातच खवय्ये आहेत. त्यामुळं इथला हॉटेल व्यवसाय नेहमीच जोमात राहिला आहे. आजकाल हॉटेलमध्ये जाऊन जेवण करण्यासाठी कोणत्याही सणाची किंवा निमित्ताची गरज उरलेली नाही. बदलती जीवनशैली, वीकेंड संस्कृती आणि खिशात खेळणारा पैसा यामुळं कुटुंबासह बाहेर जेवायला जाण्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय. हॉटेल व्यवसायात चांगला पैसा आणि नफा आहे हे खरं असलं तरी वाढत्या गर्दीचा फायदा घेऊन ग्राहकांची फसवणूक करणं चुकीचं आहे. असं असलं तरी आजही अहिल्यानगरमध्ये अनेक हॉटेल अशी आहेत की ती अत्यंत प्रामाणिकपणे सेवा देत आहेत. त्यांनी पिढ्यानपिढ्या आपल्या अन्नाचा दर्जा, चव आणि स्वच्छता टिकवून ठेवली आहे. तिथं आजही ग्राहकांची गर्दी असते, कारण त्यांनी ग्राहकांचा विश्वास कमावला आहे. हॉटेल व्यावसायिकांनी एक गोष्ट प्राकर्षानं लक्षात ठेवली पाहिजे. नाव कमवायला अनेक वर्ष आणि पिढ्या लागतात, पण ते मातीत मिळवायला 1 मिनिटही पुरतो. पैसा कमवायच्या हव्यासापोटी लोकांच्या आरोग्याशी खेळू नये. हॉटेल चालकांनी केवळ प्रशासनाच्या कारवाईच्या भीतीने नव्हे तर सामाजिक जबाबदारी म्हणून आपल्या किचनची स्वच्छता राखली पाहिजे. लोकांना चवदार, स्वच्छ आणि रास्त दरातील जेवण दिलं गेलं पाहिजे. नगरच्या खाद्य संस्कृतीला गालबोट लागणं हे एकूणच हॉटेल व्यवसायाला गालबोट लागणारं ठरू शकतं, हेही लक्षात घेतलं पाहिजे. अहिल्यानगरच्या खाद्य संस्कृतीचा दर्जा आणि नाव टिकवून ठेवणं हे जितकं प्रशासनाचं आणि हॉटेल चालकांचं कर्तव्य आहे, तितकंच ते ग्राहकांचंही आहे. अस्वच्छ ठिकाणी खाणं टाळून आणि जागरूक राहून आपणही या गालबोटीला रोखू शकतो. चला, नगरच्या खाद्य संस्कृतीचा लौकिक पुन्हा उंचवूया. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, यावर आपलं मत काय आहे, आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.